नमस्कार मित्रांनो, आर के ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर टू मुंबईला आपण निघालो आहोत. आता हे समृद्धी महामार्गावर आहोत आता सध्या. जस्ट आत्ताच आपण समृद्धी महामार्गावर चढलो बघा, हरसून सांगीपासनं. मित्रांनो कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला मुंबईचा प्रवास कसा आहे तो. पण चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोंड धुवायला थांबलो होतो, जरा झोप येत होती, डोळे लागायला लागले. सकाळी लवकर आलो ना, त्यामुळे डोळे लागायला लागले. थांबलोय आपण इथे एका ठिकाणी. आता बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे. आपली गाडी आहे. तोंड धुवून घेऊ, खूपच झोपे लागली. डोळे धुतले ना, थोडं फ्रेश वाटतं. चला पुढचा प्रवास स्टार्ट करू. नाशिकच्या पुढे जवळ आहोत आता. समोर बघा चक्की किती मस्त दिसतंय, भारी. मला दाखवतो, मला दिसतंय की नाही ते माहीत नाही मला, पण पवन चक्की खूप भारी दिसते. पूर्ण डोंगराला लावलेली बघा. डोंगराला पवन चक्की लावलेली आहे, खूप भारी दिसते समोर. इगतपुरीतनं 60 किलोमीटर असेल. इगतपुरीच्या थोडं पाठीमागे आहे आपण. समोरच तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ. धरण नदी गेली पाठीमागे, धरण नदी होती ती पाठीमागे गेली बघा. आणि समोर आलाय बोदगा, तुम्हाला दाखवतो आता कसं असतं तो. पहिला बोदगा लागलाय हा. गुलाबी 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 साडी. पहिला टनल आहे. यात लाईट गिट आहे इथे माहीत. मी खूप वेळेला आलोय, लाईट असते त्यात. खूप मोठा आहे हा पण. टनल स्टार्ट होतोय आता. बोदगा आहे तो स्टार्ट होतोय बघा. हा छोटावाला आहे, एवढा आहे बोदगा. एवढा बोदगा आहे हा छोटा आहे खूप. जो समोरचा येईल ना, जो समोरचा बोदगा येईल ना, तो खूप मोठा असेल. तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत कंटिन्यू राहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज करा. हा एक टनल आहे, तो लय लवकर सुरू झाला, त्यामुळं मोबाईल घ्यायला उशीर झाला मला.
हा एक टनल आहे बघा. हा बेस्ट, खूप लाइटिंग वगैरे खूप भारी आहे. वरती तुम्हाला ते दिसतंय ना, त्यावर गाडीची लिमिट दिसते, किती स्पीडमध्ये पळते गाडी वगैरे ती दिसते वरती बघा. ही 80ची स्पीड नव्हती ही ट्रक. हा खूप मोठा आहे टनल. वर दिसते का 180 ट्रक 80ची स्पीडमध्ये चालते. जी गाडी गेली आता हिची स्पीड बघूया आपण किती. 100ची स्पीड नाही. मोबाईल थोडा हलत असेल तर त्यासाठी सॉरी. हा टनल खूपच मोठा आहे. बघितलं ना किती वेळचं चालू आहे टनलमध्ये आपण. हा टनल खूपच मोठा आहे. खाली 2 मिनिटं खाली करतो मित्रांनो. प्रत्येक गाडी ही 100ची स्पीडमध्ये. परत एक गाडी आहे. परत हे जे टनल आहे हा उतारावर आहे. गाडी ऑटोमॅटिक स्पीड पकडते. आता आपण खाली खाली जातोय असं वाटतंय की, कारण की गाडीची जी स्पीड आहे ना ती ऑटोमॅटिक वाढते विदाऊट एक्सलेटर देता. कारण की हा जो आहे आता उताराचा टनल आहे हा.
हा दुसरा टनल आहे. या टनल खूप मोठा आहे आणि याला 10 मिनटं तरी लागतात. आता 5 मिनटात चालूच आहे. 5 मिनटापासून तर व्हिडिओ चालू आहे. 5 मिनटं तर फक्त बाहेर निघायला लागतात त्याला. दिसतंय आता बाहेर आलो वाटतं आपण खाली. उजेड दिसतोय म्हणजे आपण बाहेर आलो आहोत. 6 मिनटं फक्त बाहेर निघायला लागतात. टी व्ही 100ची स्पीडवर असली तरी गाडी 6 मिनटं बाहेर निघायला लागतात. म्हणजे त्यावरनं समजून घ्या किती मोठा हा टनल आहे म्हणून. करेक्ट 6 मिनटं झाले. 18 वर दाखवलं स्पीड आपल्या गाडीची. 80 वरती स्पीड होती गाडीची. आता आपण बाहेर निघालो बघा. आता दिसेल बाहेरचं तुम्हाला सर्व. आतमध्ये असं झालं होतं की अंधारच अंधार होता सगळा. आतमध्ये ना असं झालं होतं, अंधारच अंधार सगळा. असं रात्र झाल्यासारखी वाटत होती. बाहेर आले की बघा किती मस्त वाटतंय. सहा मिनिटं बाहेर निघण्यासाठी लागले म्हणजे की याचा अर्थ तो खूपच मोठा आहे. खूपच मोठा बनवलेला आहे. पाठीमागं तुम्हाला दाखवतो केवढा डोंगर येतो. मोबाईल पडून जाईल, मी दाखवू नाही शकत तुम्हाला. येता वेळेस दाखवल तुम्हाला. समोर बघा, समोर बघा तुम्ही. तर कंटिन्यू राहा मित्रांनो, मी समोरचं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण मुंबईला पोहोचलो आहोत आणि जिथे आपल्याला माल भरायचा आहे गाडीमध्ये, आपण त्या लोकेशनवर जाणार आहोत. त्यांनी लोकेशन पाठवलं आहे. हे बघा मुंबई. तुम्हाला छोटं दिसत असेल, खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या. आपण सध्या बायपासवरच आहोत. तर चला आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊ आणि माल वगैरे काय आहे तो बघू. चला. गाडी वगैरे लोड वगैरे झाली, पण ट्रॅफिक असल्यामुळे ना मुंबईला खूप ट्रॅफिक असते. त्यामुळे मी काही व्हिडिओ शूटिंग काढू शकलो नाही. पण आता काय झालं, टोल नाक्यावरती ना माझ्याकडं टोल एका साईडला चालले गेलो मी, गर्दी असल्यामुळं. तर त्या टोल नाक्यावर काय केलं, पलटून ये बोलला, नाही तर 200 रुपयाची फाईन भर. तर मी आता पलटून येतोय. त्याने माझं एक बिल्डिंग जमा करून घेतली. बघू आता काय करतो. पलटून आल्यावर बघू बिल्डिंग का काय का डबल भाडा लावतो पैसे, बघूया. हा टोल आहे बघा. मी पलटून येतो आणि परत व्हिडिओ काढतो. हा टोल आहे. आता तो बघू ना काय करतो, काढतोय का काय करतो. शांत कोणाचा ठेवतो फक्त. असा ठेवतो. तुमसे प्यारा. ठेवतो रेकॉर्ड झालं तर बघ. तिथं आहे तो बसलेला.
झाले का दादा? आगे चिपक जाएंगी बॉस। देख खुल जाएगा। हसतोय काय बात करता? काय बात, पुरी मुंबई फिरून आलो राव आता, पुरी मुंबई फिरून आलो म्हणलं आता। अरे पण आता गाडी नंबर नाही दाखवते ना. नाही ऑनलाईन पण चेक करतो. साईडला घेतो, साईडला घेऊन टाकतो बस. पण मग मशीनला चेक कर, तुम्ही डबल फिरवून नाही लावणार मला, फिरवा नका लो बरं परत। मशीन नाही ना घोड्याची. मग डायरेक्ट स्कॅन होती. इथं 46 नंबर आहे। मग आता नाटकं लावले त्यांनी, आता बोलतोय की 46 नंबर पाहिजे, गाडी टोलवर अटकून ठेवली। आज गेला झालं का? आता नका करायचं, आपल्या माणसाला नका करायचं असं। काय करणार, काम आम्हाला पण एकतर आहे. नाही परत मी लावलं असता, मी आलोच असतो परत। चला ठीक आहे, जाऊ द्या। हे अशी चाबरापणा करतात हे लोक। मस्त लुटत होतं तो आता 200 रुपयाला, पण मग त्याला समजायला पाहिजे मी मराठी बोलतोय, मराठी माणसाला असं कशाला करायचं? चालेल, हिंदी बोलत असलं त्याला कर ना परेशान तू। मुंबईमध्ये येऊन पण असंच करायला लागलं, म्हणलं काय करायचं काय माहिती लोकांनी। चला धन्यवाद, दाखवतो तुम्हाला पुढचं। तर मित्रांनो, आपण आता लोणावळ्या घाटामध्ये आहोत, ते तुम्हाला दाखवतो समोर। लोणावळ्या घाटाचं बोधगा लागलाय, थांबलो की तुम्हाला पूर्ण दाखवतो। समोर थांबलं की पर्यंत बघा।